नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 14वा पाठ मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर या पाठामध्ये आपण द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे गुणधर्म काय असतात, त्याचबरोबर मूलद्रव्य म्हणजे काय, तसेच संमिश्र, संयुग, मिश्रणे, धातू, अधातू, त्याचबरोबर पदार्थ वेगळे करण्याच्या विविध पद्धती या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय. परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठात बरेचसे प्रश्न आलेले आहेत जे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला आपण पाठात आलेले प्रश्न बघूया आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर चला तर मग थोडे आठवा या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न आहे, पदार्थाच्या अवस्था किती व कोणत्या. प्रत्येक प्रश्नाच्या समोर त्याचा पृष्ठ क्रमांक दिलेला आहे, तेही एकदा व्यवस्थित बघून घ्या. तर पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. दुसरा प्रश्न आहे, पदार्थामध्ये अवस्थांतर कशामुळे होते. तर उष्णतेच्या देवाणघेवाणीमुळे पदार्थाचे अवस्थांतर होते. 3 पदार्थाचे गुणधर्म कोणते आहेत. तर ठिसूळपणा, कठीणपणा, प्रवाहितता, घनता, अविद्राव्यता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकता इत्यादी पदार्थाचे गुणधर्म सांगता येतील. या सर्व गोष्टी आपण इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयामध्ये बघितलेल्या आहेत. चौथा प्रश्न आहे, सर्व पदार्थाचे गुणधर्म सारखेच असतात का. तर सर्व पदार्थाचे गुणधर्म सारखे नसतात. पुढचा प्रश्न आहे, खालील पदार्थाचे गुणधर्मानुसार वर्गीकरण करा. त्यामध्ये आहे पाणी, थर्माकोल, माती, लोखंड, कोळसा, कागद, रबर, तांबे, ताग, प्लास्टिक. तर पहिला आहे पाणी. हा कसा आहे, नैसर्गिक द्रव पदार्थ आहे. 2 थर्माकोल, रबर, प्लास्टिक, कागद हे काय आहेत, मानवनिर्मित संश्लेषित घन पदार्थ आहेत. आणि 3 माती, ताग हे काय आहेत, नैसर्गिक घन पदार्थ आहेत. चार कोळसा. कोळसा कसा आहे, अधातू आहे. आणि 5 लोखंड व तांबे हे काय आहेत, धातू आहेत. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू कशाच्या बनलेल्या असतात. तर वस्तू पदार्थांच्या किंवा द्रव्यांच्या बनलेल्या असतात. दुसरा प्रश्न आहे, माती, विजेची तार, स्वयंपाकाची भांडी, खिळे, टेबल, खुर्ची, खिडकीचे तावदान, मीठ, साखर यांसारख्या दैनंदिन वापरातील विविध वस्तू कशापासून बनलेल्या असतात. तर माती दगडाच्या बारीक कणांनी बनते, प्रत्यक्षात ती मूलद्रव्यांनी तयार होते. विजेची तार ॲल्युमिनियम, तांबे अशा धातूंच्या बनलेल्या असतात. स्वयंपाकाची भांडी निरनिराळ्या धातूंची बनलेली असतात. खिळे लोखंडाचे असतात. टेबल, खुर्ची, प्लास्टिक, लाकूड किंवा धातूपासून बनवतात. तर खिडकीचे तावदान काचेपासून तयार होते. तर मीठ, साखर ही काय आहेत, संयुगे आहेत. आता करून पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे, एक खडूचा तुकडा घेऊन तो बारीक किंवा लहान करत राहा, काय होईल. तर खडूचा तुकडा बारीक करीत गेल्यास त्याची शेवटी भुकटी होईल. 2 शाईचे थेंब रुमालाने पुसा, रुमालाच्या कपड्यावर काय परिणाम होईल. तर रुमाल शाई शोषून घेईल, त्यामुळे रुमालावर शाईचा डाग पडलेला दिसेल. 3 अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होईल. तर अत्तराचा वास सर्वत्र दरवळेल. जरा डोके चालवा या शीर्षकाखाली देखील आपल्याला प्रश्न दिले आहेत, ते पाहूयात. एक आपण सभोवताली तसेच दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू पाहतो. आपण त्यांना स्पर्श करतो, त्यांचे गुणधर्म अभ्यासतो. या सर्व वस्तूंची निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते.
की एकापेक्षा अधिक द्रव्यांपासून? तर उत्तर पाहूयात. निरनिराळ्या वस्तूंची निर्मिती अनेक प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते. काहीमध्ये एकाच प्रकारचे द्रव्य असते, तर काहीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य असते. दुसरा प्रश्न आहे, कोरीव मूर्ती, सोने, दूध, पाणी, फळी, काँक्रीट, मीठ, माती, कोळसा, धूर, सरबत, शिजलेली खिचडी, वाफ अशा पदार्थांचे त्यामध्ये असणाऱ्या द्रव्याच्या स्वरूपानुसार म्हणजेच द्रव्याचे घटक एक आहेत की अनेक, तसेच द्रव्याची स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणती अवस्था, अशा प्रकारचं वर्गीकरण करायचं आहे. तर द्रव्याचे घटक एकच असलेले कोणकोणते आहेत? सोने, पाणी, फळी, मीठ, कोळसा आणि वाफ. तर द्रव्याचे घटक अनेक असलेले कोरीव मूर्ती, दूध, काँक्रीट, माती, सरबत, शिजलेली खिचडी, धूर. तर यामध्ये एकापेक्षा अनेक पदार्थांचा वापर केलेला असतो. अवस्था. स्थायू अवस्था, कोरीव मूर्ती, सोने, फळी, मीठ, कोळसा, काँक्रीट, माती, शिजलेली खिचडी. द्रव अवस्था, पाणी, दूध, सरबत. आणि तिसरी अवस्था आहे वायू अवस्था, वाफ आणि धूर. या 3 अवस्थांमध्ये आपल्याला ह्या गोष्टींचं वर्गीकरण करता येईल. पुढचा प्रश्न आहे, पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यामधील मिश्रणे कोणती? तर सरबत, पोलाद, हवा, पितळ आणि माती ही मिश्रणे आहेत. म्हणजे यात एकापेक्षा अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी मिक्स करून या गोष्टी बनवलेल्या आहेत. जरा डोके चालवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, हवेमध्ये असणारी मूलद्रव्य कोणती? तर ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन इत्यादी मूलद्रव्ये हवेमध्ये आहेत. 2. कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य आहे का? तर नाही. कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहे. कार्बनचा एक आणि ऑक्सिजनचे 2 रेणू यांनी कार्बनचा रेणू तयार होतो. तिसरा आहे, विविध मूलद्रव्यांचे अणू एकसारखे असतात की वेगवेगळे? तर विविध मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळे असतात. आता या ठिकाणी DR किंवा HM, AC, ADV, CMDC ही संक्षिप्त नावे काय दर्शवतात? तर DR म्हणजे काय? डॉक्टर. HM म्हणजे हेडमास्टर. AC म्हणजे अल्टरनेट करंट. ADV म्हणजे काय? ॲडव्होकेट किंवा वकील. CM म्हणजे चीफ मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री. DC म्हणजे काय? डायरेक्ट करंट. तर अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म आपण आपल्या रोजच्या बोलण्यात किंवा रोजच्या व्यवहारात वापरतो. पुढचा प्रश्न आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते धातू वापरतो? तर खरं तर आपण अनेक प्रकारचे धातू वापरतो, परंतु या ठिकाणी काही ठराविक नावे दिलेली आहेत. लोह, सोने, चांदी, तांबे, स्टील, पोलाद इत्यादी. 2. धातू ही मूलद्रव्य आहेत का? तर हो, धातू ही काय आहेत? मूलद्रव्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणती मूलद्रव्ये धातू, अधातू व धातू सदृश्य आहेत? तर धातू बघूयात सुरुवातीला. लोह, तांबे, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, सोने, चांदी इत्यादी. अधातू हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन, सल्फर, सर्व हॅलोजन्स आणि नोबल. धातू सदृश्य बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलेरियम, पोलोनियम, सेलेनियम आणि अस्टाटाईन. तर या सर्व धातू, अधातू किंवा जे धातू सदृश आहेत त्यांची नावांची ओळख तुम्हाला यावर्षी झालेली असेल किंवा या पाठात झालेली असेल, परंतु ही नावे आता इथून पुढच्या प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्हाला येणार आहेत. तुमच्या 12वी पर्यंत, 10वी पर्यंत हे सर्व तुम्हाला आत्तापासून कायमस्वरूपीसाठी लक्षात घ्यायचे आहेत. त्याचे शॉर्ट फॉर्म लक्षात घ्यायचे आहेत आणि तुम्हाला मूलद्रव्यांचा चार्ट आहे ते देखील पुढे पाठ करण्यासाठी येणार आहे, तेव्हा हे उपयोगी पडतील. पुढचा प्रश्न आहे, पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांपैकी मूलद्रव्य व संयुग कोणते आहे? तर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड ही संयुगे आहेत, तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे.
2. संयुगाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? तर संयुगाच्या लहानात लहान कणाला रेणू असे म्हणतात. आता सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला अजून काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. यामध्ये पहिला आहे ज्वलनात मदत करणारे मूलद्रव्य कोणते? तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य ज्वलनास मदत करते. 2. पाणी ज्वलनास मदत करते का? नाही, उलट पाणी ज्वलन थांबवते. त्याचमुळे आपण आग लागलेल्या जागी किंवा त्या ठिकाणी पाणी टाकतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे दैनंदिन जीवनात वापरली जाणारी मिश्रणे कोणती आहेत? तर ही मिश्रणे पाहूयात. साखर, मीठ, फालुदा, भेळ, स्वयंपाकगृहात तयार केलेली भाजी, आमटी यांसारखे पदार्थ, निरनिराळ्या धातूचे मिश्रण असलेले संमिश्र जसे स्टेनलेस स्टील, पितळ, पोलाद, सोन्याचे दागिने हे देखील दैनंदिन जीवनात वापरली जाणारी मिश्रणे आहेत. 2. सर्वच मिश्रणे आपल्याला उपयुक्त असतात का? तर नाही. काही मिश्रणे हानिकारक देखील असतात. उदाहरणार्थ अन्न भेसळ करताना अन्नात इतर विषारी अपायकारक पदार्थ घातले जातात. जसं शेंगदाण्यात त्याच प्रकारच्या किंवा कलरचे, आकाराचे खडे मिसळले जातात. त्यानंतर हळदीच्या ऐवजी मेटॅलिक येलोसारखे रंग मिसळले जातात. दुधात देखील भेसळ केली जाते. तर हे जे भेसळ करण्यासाठी वापरणारे पदार्थ आहेत, हे नुकसानकारकच ठरतात. तिसरा आहे रवा, मीठ व लोहकीस यांच्या एकत्र मिश्रणातील प्रत्येक घटक वेगळा कसा कराल? त्याची पद्धत या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. प्रथम लोहकीस वेगळा करण्यासाठी त्यातून चुंबक फिरवण्यात येईल. रवा आणि मीठ या मिश्रणांपैकी रवा पाण्यात अविद्राव्य आहे, मात्र मीठ पाण्यात विरघळते. त्यामुळे लोहकीस काढल्यावर उरलेले मिश्रण पाण्यात विरघळवले जाईल. हे मिश्रण गाळण्याने गाळून घेतले जाईल. गाळण्यावर रवा राहील आणि विरघळलेल्या मिठाचे पाणी गाळण्यातून खाली पडेल. हे मीठ पाणी नंतर बाष्पीभवन किंवा ऊर्ध्वपातन करून त्यातून मीठ वेगळे केले जाईल. आता आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. निरीक्षण करा व चर्चा करा. तर यामध्ये पदार्थ वेगळे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत चित्र बघून आपल्याला लिहायचं आहे. तर पहिल्या चित्रात एक स्त्री धान्य पाखडताना दिसत आहे. तर ही पदार्थ वेगळे करण्याची कोणती क्रिया आहे? पाखडणे. त्यानंतर वरच्या चित्रात बघा निवडणे, त्यानंतर गाळणे, चाळणे आणि घुसळणे ह्या काही पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत. जरा डोके चालवा या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे ढगातून पडणारे पाणी निसर्गतः शुद्ध असते का? तर ढगातून पडणारे पाणी निसर्गतः शुद्ध असते, परंतु ते जसजसे पृथ्वीवर पोहोचते तसे त्यात विषारी वायू विरघळून ते अशुद्ध होऊ लागते. 2. ऊर्ध्वपातन पद्धतीत द्रव्याचे कोणकोणते गुणधर्म दिसून येतात? तर द्रव ठराविक तापमानाला उत्कलन दाखवतो, तसेच त्याचे संघनन देखील होते. पुढचा प्रश्न आहे ऊर्ध्वपातनाने शुद्ध केलेल्या पाण्याचा उपयोग कोठे करतात? तर ऊर्ध्वपातनाने शुद्ध केलेले पाणी रासायनिक प्रयोगशाळेत वापरले जाते, तसेच मोटार गाड्यांच्या बॅटरीमध्ये वापरतात. काही देशात समुद्राच्या पाण्याचे ऊर्ध्वपातन करून त्यापासून पिण्याचे पाणी बनवले जाते. आत्तापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. तर आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न आहे माझे सोबती कोण कोण आहेत? तर या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे आणि ब गटात आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. तर पहिला आहे स्टेनलेस स्टील. तर हे काय आहे? संमिश्र धातू आहे. 2. चांदी. हा धातू आहे. 3. भाजणीचे दळण.
ह्याची योग्य जोडी कोणती आहे? मिश्रण. 4 मीठ. तर हे काय आहे? संयुग. 5 कोळसा. तर कोळसा हा काय आहे? मूलद्रव्य आहे. 6 हायड्रोजन. हा आहे अधातू. तर अशा प्रकारे आपल्याला योग्य जोड्या लावता येतील. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला काही संज्ञा दिल्या आहेत. या संज्ञावरून मूलद्रव्यांची नावे लिहायची आहेत. तर बघूयात. Zn म्हणजे काय? झिंक. Cd कॅडमियम. Xc झेनॉन. Br ब्रोमीन. Ti टिटॅनियम. Cu कॉपर किंवा तांबे. Fe आयन किंवा लोह. Si सिलिकॉन. Ir इरिडियम आणि Pt म्हणजेच प्लॅटिनम. तर अशा संज्ञावरून त्या मूलद्रव्यांची नावे आपल्याला सांगता येतील. ह्या गोष्टी तुम्ही आत्ताच लक्षात ठेवल्या तर पुढे चालून तुम्हाला सोपं जाईल. तिसरा प्रश्न आहे. पुढील संयुगाची रेणुसूत्रे काय आहेत? तर पहिलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. तर याचं रेणुसूत्र काय आहे? HCl. पहिलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. तर त्याचं रेणुसूत्र आहे HCl. सल्फ्युरिक आम्ल H2SO4. सोडियम क्लोराइड NaCl. ग्लुकोज C6H12O6. मिथेन CH4. आता हे जे नंबर्स आहेत ते पायथ्याशी दिलेले आहेत. ते चुकून वगैरे काही झालेलं नाही. ते तशाच प्रकारे लिहिले जातात. त्या रेणुसूत्राचे जे लेटर्स आहेत त्याच्या पायथ्याशीच हे नंबर्स लिहिले जातात. चौथा आहे शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. उत्तर पाहूयात. घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात. घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक गोळा बनतो. लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. तर याचं कारण द्यायचं आहे. उत्तर पाहूयात. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता या दोन गुणधर्माचा वापर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत केला जातो. पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते. पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळण कागदाला चिकटून राहतील. पाणी मात्र तसे करणार नाही. म्हणून रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. तर याचं कारण काय आहे? पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कापडातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते. या बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते. त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. पाचवा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. तर त्यातील धातू आणि अधातू या दोन्ही मधला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर बघूया. धातूंना चकाकी असते. अधातू चकाकत नाहीत. दोन धातू वर्धनीय असतात तर अधातू वर्धनीय नसतात. 3 धातूंना तन्यता असते. अधातूंना तन्यता नसते. 4 धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात तर अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात.
5. सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा. तर सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमीन द्रव. मिश्रणे आणि संयुगे या दोन्हीतला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. एक, दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते. 2. मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. तर संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत. 3. मिश्रणातील मूळ घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राहतात. उदाहरणार्थ हवा, स्टील. 3. संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. उदाहरणार्थ मीठ, साखर, पाणी. अणु आणि रेणू या दोन्हीतील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. एक, मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणु असे म्हणतात. तर रेणू हा 2 किंवा अधिक अणूंपासून बनतो, त्याला स्वतःचे गुणधर्म असतात. 2. अणूंचे विभाजन सहज शक्य नसते, त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात. रेणू हा त्याच्या 2 किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो. उदाहरणार्थ पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन रेणू तयार करता येतात. 3. अणू एकत्र आल्यास रेणू बनतो. तर रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते. विलगीकरण व ऊर्ध्वपातन. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात. तर द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. 2. या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही. तर या पद्धतीत उष्णता द्यावी लागते. सहावा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात. उत्तर आहे, मिश्रणातील विविध घटक निवडणे, वेचणे, पाखडणे, गाळणे, चाळणे, चुंबक फिरवणे, संप्लवन इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात. आता जर प्रश्न कमी मार्कांसाठी असला तर एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल, पण जर हाच प्रश्न जास्त मार्कांसाठी असला तर हे उत्तर तुम्हाला सविस्तर लिहावं लागेल. तर दोन्ही पद्धतीने दिलेलं आहे, तर सविस्तर उत्तर पाहूयात. 1. गाळणे. द्रव्यातील अविद्राव्य पदार्थ वेगळे काढण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे. 2. चाळणे. मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे उपयोगी आहे. 3. वेचणे आणि निवडणे. या पद्धतीत मिश्रणातील नको किंवा हवे असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात, जसं धान्यातील खडे बाजूला काढणे. 4. पाखडणे. वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाखडून वेगळे करता येतात. 5. चुंबक फिरवणे. मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे करता येतात. आणि 6. संप्लवन करून घन पदार्थ थेट वायू रूपात अवस्थांतरित करता येते. उदाहरणार्थ कापूर जर काही पदार्थ मिसळला गेला असेल तर तो संप्लवन करून वेगळा करता येतो.
पुढचा प्रश्न आहे आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्य, धातू व अधातू संयुगे मिश्रणे वापरतो? तर बघूया. धातू लोह, सोने, चांदी, तांबे. अधातू कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. संयुगे साखर, मीठ, तेल. आणि मिश्रणे साबण, संमिश्र जसं स्टील, पोलाद, दागिन्यातील सोने इत्यादी. त्यानंतर दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? तर उत्तर पाहूया. थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जात नाही, त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते. अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात. या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे. परंतु ताक करताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही. रवीचा वापर केला जातो. रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो आणि का? त्यातील एक ऊर्ध्वपातन. अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. 2. विलगीकरण. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात. या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात. उदाहरणार्थ केरोसिन व पाणी यांचे मिश्रण विलग करता येईल. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत. संघन नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातील द्रव खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड बंद करता आली पाहिजे. तर या गोष्टींची काळजी घेतली केली पाहिजे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयावरची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन याचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ते देखील नक्की चेक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.